फ्रोझन स्वीटकॉर्न फ्रीजमध्ये 3 ते 4 महिने आरामात टिकणार आहे. आपल्याला फ्रोझन मटार माहिती आहेत, पण स्वीटकॉर्न हो, कोणतंही प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता फ्रीजमध्ये हे स्वीटकॉर्न आरामात 3 ते 4 महिने टिकतात. चला कसे करायचे ना, ते स्टेप बाय स्टेप सांगते. काय करायचं, तर पहिल्यांदा आपण बाजारातनं जेव्हा स्वीटकॉर्न आणतो ना, तेव्हा ते निवडतानाच म्हणजे घेताना कसे घ्यायचे, तर वरचा पाला साधारण पिवळा असावा. अगदी जर का हिरवा पाला असेल ना, तर ते कोवळे निघतात आणि मग त्याचे दाणे निघत नाहीत. म्हणून काय करायचं, तर साधारण पिवळा पाला असलेले बघून असे कॉर्न घ्यायचे आणि असं मधोमध कॉर्न मोडायचं आणि एक लाईन फक्त नखाने काढायची. उरलेल्या लाईन अशा पटपट बोटाने सरकतात, भरभर निघतात. काही त्रास होत नाही. हवे एवढे स्वीटकॉर्न 4-5 मिनिटात सोलून होतात. आहे की नाही सोपी ट्रिक? या ट्रिकनं कॉर्न सोलायचे. ते सोलतानाच काय करायचं, तर एखाद्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्येच हे सोडत राहायचं. म्हणजे मग ते भिजतात पण. झालं? आता काय करायचं, तर हे बघा किती पटकन निघाले. आता हे जे कॉर्न आहेत ना, ते आहे त्याच पाण्यासहित गॅसवरती ठेवायचे आणि ते पातेलं किंवा कढई गॅसवरती ठेवल्यानंतर फक्त एक उकळी येऊन द्यायची. ती उकळी येतोपर्यंत एखादा एअरटाईट डबा घ्यायचा. त्या एअरटाईट डब्यामध्ये बटर पेपर जो असतो ना, तो अगदी मापात घट्ट चारी बाजूनी बसवून घ्यायचा आणि इकडं अशी उकळी आली ना, की ते कॉर्न काढून घ्यायचे. ते एखाद्या फडक्यावर किंवा रुमालावरती तुम्ही पसरून घेऊ शकता. पसरवायचे आणि अगदी कोरडे करायचे नाहीत, म्हणजे सुकवायचे नाहीत. फक्त पाणी काढून घ्यायचं. हात फिरवायचा, हाताला पाणी लागायचं बंद झालं, की कॉर्न सगळे गोळा करायचे आणि एअरटाईट डब्यामध्ये भरायचे आणि हा डबा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. असे तुम्ही कितीही डबे स्टोअर करू शकता. म्हणजे आयत्या वेळी तुमची गडबड होणार नाही. कशी वाटली ट्रिक? सांगा बघू पटकन.